न्यूटनची एक कथा आहे. न्यूटन म्हणजे ज्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला तो न्यूटन. न्यूटन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्टेलमध्ये राहायचा आणि त्याच्याकडे एक मोठी मांजर होती आणि मांजरीचे पिल्ले होते. तर कथा अशी आहे की मोठ्या मांजरीला जाण्यासाठी न्यूटनने एक मोठं छिद्र भिंतीला पाडलं होतं, भिंतीला किंवा दरवाजाला. आणि छोट्या जे मांजरीचे पिल्लं आहेत त्यांच्यासाठी एक छोटं छिद्र त्या मोठ्या छिद्राच्या बाजूलाच केलं होतं. म्हणजे मोठी मांजर मोठ्या छिद्रामधनं जाईल आणि छोटे जे पिल्लं आहेत तिचे ते त्या छोट्या छिद्रामध्ये जातील, अशी कथा आहे. आणि ही कथा खूप पसरलेली आहे. आता ती खरी आहे का खोटी आहे याबद्दल निश्चितता नाही आहे. परंतु ज्या खोलीमध्ये न्यूटन राहायचा कॅम्ब्रिजच्या हॉस्टेलमध्ये, त्या हॉस्टेलच्या दारावर असे 2 छिद्र होते. या कथेचं इंटरप्रिटेशन आपण असं करू शकतो की अतिशय ब्रिलियंट, इंटेलिजंट, बुद्धिमान असलेला व्यक्तीसुद्धा आयुष्यामध्ये चूक करू शकतो किंवा त्याच्या विचारांमध्ये चूक होऊ शकते.